रेवती सकाळी बाहेर अंगणात झाडांना पाणी घालत होती. इतक्यात तिची बहीण पूनम ताई ताई असा आवाज देत येत होती. दारात उभी असलेली तिची लहान बहीण पूनम दिसताच रेवतीच्या चेहऱ्यावर उत्साह दाटून आला. ती जवळपास धावतच तिच्याकडे गेली. पूनम, शेवटी आलीस. तुझे पेपर संपले की नाही? मी विचार करतच होते. पूनमच्या चेहऱ्यावर मात्र थकवा स्पष्ट दिसत होता. डोळ्याखाली काळी वर्तुळे, चेहरा निस्तेज आणि हातात एक छोटीशी बॅग होती. तेव्हा रेवतीने सावध नजरेने विचारलं, पूनम, तू ठीक आहेस ना? पूनम एक क्षण थबकली, नजर चुकवली आणि बोलली, हो ताई, सगळं ठीक आहे. पण तिच्या आवाजातला ताण रेवतीला दाबून टाकता आला नाही. तेवढ्यात घराच्या आतील बाजूने रेवतीच्या सासू सुमित्रा ताई बाहेर आल्या. वयाच्या 50शीमधील त्या शिस्तप्रिय गृहिणी, चेहरा शांत पण नजरेत नेहमीच तीक्ष्णता होती. अगं रेवती, कोण आले ग? पूनम, असं अचानक? मग पूनमने नम्रपणे नमस्कार केला. सुमित्रा काकूंनी स्मितहास्य करायचा प्रयत्न केला. अचानक कशी काय आलीस? काही विशेष? तेव्हा पूनम परत एकदा नजर चुकवत म्हणते, काही नाही, ताईने बोलवलं होतं म्हणून. मग रेवती लगेच मध्ये बोलते, हो आई, मीच तिला बोलवलं आहे. तिचे पेपर झाले आहेत ना, म्हणून 2-4 दिवस इकडे राहायला बोलवलं आहे. सासूला तेवढं कळलं की अजून माहिती मिळणार आहे, पण आत्ता विचारणं योग्य नाही. मग दुपारच्या जेवणात सगळे जेवायला बसले होते. तेव्हा पूनम शांतपणे जेवत होती. तिचा हसरा स्वभाव कुठे गायब झाला होता काय माहिती. ती अगदी गप्प होती. सुमित्रा काकू काही वेळ तिच्याकडे पाहत होत्या. त्यांना काहीतरी नक्कीच वेगळं जाणवत होतं. म्हणून त्या विचारतात, पूनम, तू इतकी शांत कशी काय? खूप थकली आहेस का? पूनम गोंधळली. हो हो, म्हणजे नाही म्हणजे. मग रेवती मध्येच बोलते, आई, पेपरचं टेन्शन असेल. सुमित्रा काकूंनी यावर काही उत्तर दिलं नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलं होतं की ही मुलगी काहीतरी लपवते. संध्याकाळी पूनम आणि रेवती छतावर बसल्या होत्या. थंड वारा, आकाशात फिकट होत जाणारा प्रकाश. रेवतीने हळू आवाजात विचारलं, पूनम, आता तरी सांगशील ना की नक्की काय झालंय? पूनमच्या डोळ्यात पाणी आलं. ताई, मी घरी परत जाणार नाही. रेवती दचकली. काय? पण का? मी आई-बाबांसोबत आता राहू शकत नाही. रोजचं भांडण, ते दोघेही आता माझ्याकडून इतकं अपेक्षा ठेवतात, इतकं मला दडपतात की आता मी तुटून गेले आहे. रेवती आता काही क्षण शांत राहते, कारण तिला माहीत होतं की त्यांच्या माहेरी आई-बाबांचं नातं जुळत नाही. पण एवढं बिघडले हे तिला कल्पना देखील नव्हती. आणि तसंही रेवती व पूनमची आई ही ती सावत्र आई होती. त्यामुळे तिच्याकडून कधीच चांगली वागणूक त्यांना मिळालेलीच नव्हती. रेवती पूनमला धीर देत बोलते, पूनम, तू आम्हाला आधीच का नाही सांगितलंस? पूनम हुंदके देत म्हणाली, ताई, मला वाटलं होतं ते सुधारतील, पण आता ते गेल्यावर माझ्यावरच ओरडतात. एकमेकांच्या भांडणाचा दोष मला देतात. माझे पेपर होते आणि ते दोघे रोज रोज भांडायचे. रेवती तिला घट्ट मिठी मारते. काळजी करू नकोस, या घरात आहेस ना, काहीही झालं तरी मी आहे. पूनमने डोळे पुसले. पण दाजी, त्यांना ठीक वाटेल का मी इथे राहिलं तर? रेवती गप्प झाली. तिला जाणवलं की तिच्या संसारात आता एक नवा छेद येणार आहे. रात्री जेवण संपल्यावर रेवतीचा नवरा सुशांत घरी आला. त्याने पूनमला पाहताच हसत विचारलं, अरे वा, पूनम आली अचानक कशी काय? पूनमने नमस्कार केला, पण पुन्हा गप्प बसली. सुशांतने रेवतीकडे एक नजर टाकली. काहीतरी बिनसले का? त्यानंतर खोलीत रेवतीने सर्व सांगितलं. ते ऐकून त्याचा चेहरा गंभीर झाला. रेवती, मला वाईट वाटतं की पूनमच्या घरी असं काही चाललंय, पण तू म्हणतेस तशी ती इथे काही दिवस राहू शकते. मात्र कायमची राहायची असेल तर आधी आपण आईबाबांशी बोलायला हवं. रेवतीला अजिबात राग आला नाही, कारण सुशांत बरोबर म्हणत होता असं तिला वाटलं. पण तिला एक भीती मात्र बसली, सासू काय म्हणतील? दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्रा काकूंनी रेवतीला बोलवलं. रेवती, पूनम खरं काय सांगताय? तिच्या डोळ्यात वेदना दिसत आहेत. तेव्हा मग रेवतीने सासूला सगळं सांगितलं. सुमित्रा काकू काही वेळ शांत राहिल्या, मग खोल श्वास घेत म्हणाल्या, एक मुलगी घर सोडून निघते म्हणजे जखम खोल आहे, पण रेवती, आपल्या घरातील सुख शांती देखील महत्त्वाची आहे. पूनम इथे राहिली तर तिचं दुःख बरं होईल, पण काही अडचणी येतील आणि लोक काय बोलतील? लोक काहीही बोलतील आणि घरातले देखील नियम आहेत. पण आई, ती माझी बहीण आहे. हो, मलाही ती प्रिय आहे. पण एखादी जखमी व्यक्ती घरी राहायला आली की घरातलं वातावरण बदलतं. ते बदल स्वीकारायला सगळ्यांनाच वेळ लागतो. रेवतीच्या डोळ्यात पाणी आलं. आई,
मी तिची आईसुद्धा आहे असं मला वाटतं. सुमित्रा काकूने तिचा हात हातात धरला. मला माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव. घरात नवीन सावली येते तेव्हा आधी प्रकाश आणि मग सावली एकमेकांवर पडतात, मगच संतुलन. रेवती गप्प होती. आईचं म्हणणं चुकीचं नव्हतं, पण मनात काळजीची गाठ होती. पुढील काही दिवसांनी घरात एक विचित्र शांतता जाणवत होती. पूनम हळूहळू घरात मिसळू लागली. सुमित्रा काकूंना ती मदत करायची. मला काम काही द्या असं बोलून स्वयंपाकघरात हातभार लावायची. पण तिच्या चेहऱ्यावरचं दुःख तसंच दिसत होतं. कधीकधी सुशांत तिला कॉलेजचे सल्ले द्यायचा, पण त्याचं तिच्याकडे जास्त लक्ष जाते असं सासूबाईंना जाणवू लागलं. आणि रेवतीला ते लगेच समजलं, हे नातं नाजूक आहे. थोडीशी चूक जरी झाली तरी घरात गैरसमज तयार होतील. एक दिवस पूनम लवकर घरी आली नाही. संध्याकाळचे 7 वाजले. रेवती बेचैन झाली. तिने फोन लावला. पूनम, तू कुठे आहेस? एवढा उशीर का? ताई, मी थोडी कॅफेत आहे. थोडा वेळ हवा होता. पण आधी सांगितलं असतंस तर. इतक्यात फोन कट झाला. रेवतीचं मन धडधडू लागलं. सासूबाई म्हणाल्या, असं कधीही न सांगता बाहेर जाणे योग्य नाही. सुशांतने शांतपणे रेवतीला बाजूला घेतलं. अगं, ती मानसिक तणावातून जाते. तिला वेळ द्यायला हवा. तेवढ्यात पूनम परत आली. तेव्हा सुमित्रा काकूंनी कठोरपणे विचारलं, पूनम, कोणालाही न सांगता असं बाहेर इतक्या उशिरापर्यंत थांबणं योग्य आहे का? तू कुठे गेली होतीस? पूनमच्या डोळ्यात राग चमकला. मला श्वास घ्यायला जागा नव्हती म्हणून मी गेले होते. हे ऐकून सगळे थबकले. रेवतीची सासू म्हणाली, म्हणजे इथे तुला श्वासही घेता येत नाही का? तेव्हा पूनमलाही कळलं की ती चुकून काहीतरी चुकली आहे आणि बोलली आहे. तसं काही नाही, मला तसं बोलायचं नव्हतं. मला फक्त काहीही नको असं बोलून पटकन तिच्या खोलीत पळून गेली. आणि त्या रात्री पहिल्यांदा त्या घरात तिच्यामुळे वाद झाला. रात्री रेवती पूनमच्या बाजूला बसली. पूनम, असं वागू नकोस. इथे आम्ही सगळे तुझ्यासाठी आहोत. ताई, मला माहिती आहे मी सर्वांसाठी ओझं झाली. तसं काही नाही. हो ताई, मी कुठेही शांत नाही. मी घरीही नाही, इथेही नाही. आणि तू माझ्यासाठी रोज अडचणीमध्ये अडकतेस. पूनमच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. पूनम, मला फक्त तू सुरक्षित, सुखी हवी आहेस, पूनम म्हणाली. पण त्यामुळे तुझ्या संसारात ताण येतोय. दाजी माझ्याशी बोलतात, सल्ले देतात, तेव्हा तुझ्या सासूबाई त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात आणि तू मात्र सगळं सांभाळतेस. यावर रेवती काहीच बोलू शकली नाही, कारण तिची बहीण योग्य बोलत होती. ती 2 नात्यामध्ये तुटत चालली होती. एक तिची स्वतःची बहीण आणि एक संसाराची जबाबदारी. काही वेळाने रात्री रेवती पाणी घ्यायला खाली आली. सुमित्रा काकू एकट्या बसलेल्या होत्या. तेव्हा त्यांनी हळू आवाजात विचारलं, रेवती, तू आनंदात आहेस? कारण घरात खूप बदल झालेत. तुझ्या संसारावर त्याचा परिणाम होईल अशी मला भीती वाटते. रेवतीच्या डोळ्यात अश्रू दाटले. आई, ती माझी बहीण आहे. हो, आणि तू आमची सून. आमच्या घराच्या प्रत्येक श्वासामागे तू आहेस. तुझ्यावर ताण आला की घरावर परिणाम होतो. तू आनंदात असलीस तर हे घरातील वातावरण देखील पवित्र, प्रसन्न वाटतं. हे ऐकून रेवती निशब्द होते. आणि पूनम किती दिवस इथे राहणार आहे हे तिने सांगितले का? रेवतीने नकारार्थी मान हलवली. सासूबाई म्हणाल्या, अगं, हे ठरलं पाहिजे. अनिश्चित राहतं तेव्हा घरातील नाती ढासळतात. रेवती तिथेच थबकली. तिला कळलं आता निर्णय घ्यावा लागणार आहे. दुसऱ्या दिवशी पूनम स्वयंपाकघरात कामाला मदत करत होती, पण तिच्या हातात कंप होता. रेवती तिच्याकडे बारकाईने पाहत होती. पूनम, तू ठीक आहेस ना? रेवतीने विचारलं. पूनम हलकं हसण्याचा प्रयत्न करत बोलते, हो ताई, मी ठीक आहे. पण तिच्या डोळ्यात वेगळेच विश्व होते. भरकटलेले दिवस, तुटलेली आशा आणि नकळत पसरत जाणारी अपराधी भावना. हे सुमित्रा काकूंनीही ते पाहिलं. त्यांच्या मनातील काळजीचं बीज आता छोट्या रूपात बदलत होतं. सुशांतने रेवतीला हलक्या आवाजात आवाज दिला आणि विचारलं, पूनम ठीक दिसत नाही. ती काही बोलली का तुला? पण रेवती काही स्पष्ट बोलली नाही. त्या दुपारी सुमित्रा काकूंनी रेवती आणि पूनम या दोघींना खोलीत बोलावलं. त्यांचा चेहरा अगदी शांत, पण आवाजात एक वेगळाच ठामपणा होता. मुलींनो, मला दोघींशी तुमच्याशी शांतपणे बोलायचं आहे, त्या म्हणाल्या. पूनम, तुझं दुःख माझ्या लक्षात येते, पण तुझ्या येण्यामुळे घरात काही बदल जाणवायला लागले आहेत. सुशांत आणि बाबांसोबत बोलल्यानंतर आम्ही काही ठरवलं आहे की आपण तुझ्या आईबाबांसोबत बोलावं, त्यांना समजावून सांगावं. हे ऐकून पूनम दचकली. कृपा करून ताई, आई, मला तिथे परत पाठवू नका. पूनम, शांत हो. कोणी तुला जबरदस्ती पाठवत नाही. सुमित्रा काकूंनी गंभीर आवाजात पुढे सांगितलं. पूनम,
तू इथे काही महिन्यांसाठी राहू शकतेस, पण कायमची तो निर्णय तू आणि तुझे आई बाबा यांनी मिळून घ्यावा लागेल. पूनमच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. तुम्हाला वाटतं मी इथे अडचण आहे? तिचा आवाज कापत होता. तेव्हा सुमित्रा काकूंनी ताबडतोब उत्तर दिलं, नाही बाळा, तू अडचण नाहीस. पण घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनाची स्थिती मला बघावी लागते. नातं जपायचं असेल तर पारदर्शकता असावी लागते. पूनम खाली बघत म्हणाली आणि बसली. तिच्या डोळ्यात अश्रू उकळत होते. रात्री रेवती आणि पूनम खोलीत बसल्या होत्या. पूनम, तू मला पूर्ण सत्य सांगणार का? तुला काय झालंय? आईबाबांशी एवढं भांडण कसं झालं? आणि ते का सतत भांडत असतात? पूनम मग श्वास घेत म्हणाली, ताई, मला कोणीतरी 2 महिन्यापासून फोन करतोय. हे कोण आहे ठाऊक नाही, पण तो माझ्या फोटोवर कमेंट करतो आणि मला फॉलो करतो. कॉलेजपर्यंत मागे लागतो. हे ऐकून रेवती अवाक झाली. तू सांगितलं का घरी? हो सांगितलं, पण आईबाबांनी उलट मलाच दोष दिला. तूच काहीतरी केलं असशील. तू कॉलेजला जास्त स्टाईलमध्ये जातेस ना, म्हणूनच काहीतरी झालं असेल. तुझ्यामुळे आमची बदनामी होते आहे. असं बरंच काही ते बोलत असतात. रेवती रागाने बोलते. अगं पण कोणत्या काळात आहेत ते? पूनम रडत म्हणाली, ताई, मी घाबरले होते. त्या माणसाचं नावही मला माहीत नाही. पण रोज रोज माझा तो पाठलाग करत असतो. मला वाटलं इथे आली तर वाचेल, पण आता. तिचं वाक्य पूर्णही झालं नाही. रेवती थोडा वेळ काहीच बोलली नाही. तिला एकटीला हे निस्तरावं लागेल. मला का नाही सांगितलंस? पूनम शांत बसून होती. त्या दिवशी रात्री रेवतीने सुशांतला सर्व काही सत्य परिस्थिती सांगितली. सुशांत काही शांत क्षण उभा राहिला. त्याने ताबडतोब सुचवलं की आपण थेट पोलिसांमध्ये तक्रार करायला हवी. पूनमला कोणीतरी त्रास देतं, तिचा पाठलाग करत असेल तरी खूप गंभीर बाब आहे. रेवती बोलते, पण आई सहमत नाहीत. त्याआधी माझ्या माहेरी सर्व सांगावं लागेल असं म्हणतात. अगं पण तुझ्या माहेरवाल्यांनी तिची साथ दिली असती तर ती आलीच नसती. रेवती, तुझ्या बहिणीचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. रेवतीच्या डोळ्यात कौतुक दाटलं. तिच्या नवऱ्याचा हा चांगला स्वभाव शांत पण ठाम होता. मग सुमित्रा काकूंनी ऐकून घेतलं आणि त्या पूनमला म्हणाल्या, पूनम, तुला पोलिसात जायचं आहे का? पूनम थरथरली. आई, मला भीती वाटते. रेवतीने तिचा हात घट्ट धरला. अगं मी आहे ना. मग सासूबाई म्हणाल्या, ठीक आहे रेवती, तुम्ही तिला पोलीस स्टेशनला घेऊन जा. आता त्या तिला समजून घेत होत्या, कारण ही नुसती अतिथी नव्हती. ही त्यांच्या घरातील मुलगी होती. पोलीस स्टेशनमध्ये पूनमचे हात थरथरत होते. एक महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिची तक्रार घेतली. कधी प्रेमात तर कधी रागात तर कधी भीतीत पूनम बोलत होती. तिचा आवाज तुटत होता, पण तिच्या बोलण्यात सत्याची जळजळ जाणवत होती. पोलिसांनी फोटो, चॅट्स, कॉल लॉग घेतला. त्या माणसाचा नंबर ट्रेस करण्याचे देखील आश्वासन दिलं. पूनम मात्र एकटक पाहत होती. तिचं आयुष्य कधी इतकं तुटलं असा विचार करत होती. रेवती तिच्या मागे उभी होती. तिच्या खांद्यावर ती हात ठेवून तिला आधार देत होती. घरी परतल्यावर सुमित्रा काकूंनी पूनमला पाणी दिलं. पूनम, जे काही झालं ते कठीण होतं, पण आता तू एकटी नाहीस, आम्ही आहोत. त्यावेळेस पूनम पहिल्यांदा त्या घराशी जोडली गेली असं तिला जाणवलं. त्या क्षणी तिला वाटलं, या घरात आईसारखी माणसं आहेत. तर रेवतीच्या हृदयात सुख आणि भीती दोन्ही होत्या. इथे पूनम सुरक्षित होती, पण तिच्या सुरक्षितेची किंमत तिच्या संसाराला मोजावी लागणार होती. त्या संध्याकाळी पूनमच्या आईचा फोन आला. रेवती, तू पूनमला का पोलिसात घेऊन गेलीस? गावभर बोलतायत आमची बदनामी केलीस ना तू? रेवती बोलते, आई, ती मुलगी त्रासात आहे. तुम्ही ऐकलं का तिचं बोलणं? तिच्यामुळेच हे झालं आहे आणि तू तिला बळ दिलेस. पण आम्ही लोकांना काय उत्तर देऊ? हे ऐकून रेवती एकदम कठोर झाली. आई, लोक काय म्हणतात यापेक्षा तुमच्या मुलीचं आयुष्य महत्त्वाचं नाही का? इतक्यात पूनमच्या आईने काही न सांगताच फोन कट केला. त्या रात्री सुशांतने रेवतीला विचारलं, तुझे आईबाबा त्रास देत आहेत का? मला त्यांच्याशी बोलू दे. तुझ्या बहिणीसाठी तू एवढं करतेस, पण तुला कोणी आधार देत नाही. हे पाहून वाईट वाटतं. रेवतीने तेव्हा हळू आवाजात म्हटलं, सुशांत, आपण पूनमला किती दिवस इथे ठेवू शकतो? सुशांत काही क्षण गप्प राहिला, शांत राहिला. मग बोलला की ती सुरक्षित होईपर्यंत, तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. पण रेवती, तू घाबरतेस का? माझ्या मनात तिच्याबद्दल काही बदल होईल म्हणून? हे ऐकताच रेवती दचकली. काय? नाही, मी असं का विचार करेन? सुशांतचा आवाज शांत पण दुखावलेला होता. असं वाटते की तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेस.
आता हे शब्द रेवतीच्या मनाला लागले आणि त्याच मध्यरात्री पूनम रेवतीच्या खोलीत आली. ताई, मी ते राहिल्यामुळे तुझा संसार बिघडू लागलेला आहे ना, म्हणूनच मला वाटतं की मी राहायला नको इथे. तेव्हा रेवती तिला थांबवत म्हणाली, पूनम, तुझ्यासाठी मी संसाराशी लढेन. तू माझी बहीण आहेस. पूनम रडत म्हणाली, पण तुझ्या सासूबाई काय विचार करतील? मला कोणाला तोडायचं नाही. तेव्हा रेवतीने तिला शांत केलं. दुसऱ्या दिवशी सुशांत ऑफिसला निघताना पूनमकडे पाहून म्हणाला, काही लागलं तर मला लगेच फोन कर आणि काळजी करू नकोस. हे सुमित्रा काकूंनी पाहिलं. त्या काही बोलल्या नाहीत तेव्हा, पण त्यांच्या नजरेत एक हलकी सावली दिसली आणि त्यांना भीती वाटू लागली की कुठेतरी हे नातं चुकीच्या दिशेने जाऊ नये. त्यानंतर त्या घरातील वातावरणात काहीतरी वेगळं जाणवत होतं. पूनम जास्त शांत होती, रेवती चिंताग्रस्त होती, तर सुशांत विचारात हरवलेला होता आणि सुमित्रा काकूंच्या नजरेत संशयाचे धागे दिसत होते. घरात कोणीही मोठ्याने काही बोलत नव्हतं, पण शांतता किंचाळत होती. सुमित्रा काकूंना दोन गोष्टी स्पष्ट जाणवत होत्या की सुशांतचे पूनमकडे वाढत जाणारे लक्ष आणि रेवतीच्या मनातील असुरक्षितता. त्यांना माहीत होतं, अशा वातावरणात नाती जितकी जुळतात तितकीच तुटतात देखील. एका संध्याकाळी सुमित्रा काकूंनी सुशांतला खोलीत बोलावलं. सुशांत, तुला माहिती आहे ना, घरात येणारी मुलगी म्हणजे जबाबदारी असते, पण त्याचं एक अंतरही असतं. सुशांतला धक्का बसतो. आई, तुला काय म्हणायचं आहे? मी सरळ सांगते, त्या म्हणाल्या. तुझ्या लक्षात आलं का? तू पूनमकडे जरा जास्तच लक्ष देत आहेस. सुशांत दचकला. आई, तू काय बोलतेस? मी तुझ्यावर शंका घेत नाही, पण समाज शंका घेतो. आणि रेवती, तिला सगळं दिसतं. तेव्हा सुशांत जीवाच्या आकांताने म्हणाला, आई, पूनम सध्या वाईट अवस्थेमधून जात आहे. तिला मानसिक ताण आहे आणि मी फक्त मदत करतोय. मला रेवतीशिवाय दुसरं काही सुचेल असा विचारही तू कसा करू शकतेस? आई म्हणाल्या. सुशांत, विश्वासावरचं घर उभं असतं, पण जिथे संशयाचा एक धागा आला की घर हालायला लागतं. मग सुशांत रागाने खोलीतून बाहेर निघून गेला. पण हा संपूर्ण संवाद पूनमने दाराबाहेरून ऐकला होता. तिच्या चेहऱ्यावर विदीर्ण झाल्यासारखी वेदना होत्या. मी त्यांच्या संसारात भेगा पडते. तिचा आवाज तुटला होता. ती थेट तिच्या खोलीत गेली, दरवाजा लावून रडत बसली. मग त्या रात्री रेवतीने सुशांतला विचारलं, आईने का बोलवलं होतं? सुशांत रागाने म्हणाला, आईला वाटतं की मी तुझ्या बहिणीकडे जरा जास्तच लक्ष देतोय. म्हणजे आपल्यामध्ये अविश्वास वाढतोय का? रेवती गोंधळली. सुशांत, मी तसं काही विचार करायला नव्हता. सुशांतचं मन आधीच दुखावलेलं होतं, पण तो म्हणाला, पण मला जाणवते रेवती, तूही काही दिवसांपासून मला वेगळ्या नजरेने पाहतेस. पण मी असं कधी विचार केला नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवतेस की नाहीस? असा कठोर प्रश्न सुशांतने विचारला. रेवतीचे डोळे पाण्याने भरलेले होते. सुशांत, मी फक्त घाबरली आहे. माझ्या बहिणीचं दुःख, तुझ्या आईची शंका, माझ्या आईचा त्रास, मी या सगळ्यात अडकले आहे. पण तू माझी ताकद आहेस. आता सुशांत थोडा शांत झाला. त्याने रेवतीचा हात धरला. असं पुन्हा कधी विचार करू नकोस की आपण दोघे तुटू शकतो. रेवतीने डोळे मिटले आणि त्या क्षणी तिला जाणवलं की तो कितीही दुखावला गेला आहे, तरी तिच्याशिवाय त्याला काहीही नको आहे याची रेवतीला जाणीव झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणासाठी सगळे बसले. घरातल्यांनी खूप दिवसांनी एकत्र जेवण केलं होतं. हसणं, बोलणं, संवाद, काहीतरी जुनं उबदारपणी परत आलं होतं. पण मनाच्या कोपऱ्यात मात्र अजूनही बरंच काही साठवून बसले होतं. पूनम व रेवती किचनमध्ये काम करण्यात व्यस्त होत्या. ताई, मी काही चुकीचं केलं का? पूनम अगदी हळू आवाजात बोलली. रेवतीने ताट बाजूला ठेवलं आणि पूनमचा हात अलगद धरला आणि म्हणाली, तू चुकीची नाहीस गं. तुला काहीच दोष नाही. माझं मनच थोडं चुकत होतं. माझ्या मनात भीती होती, तुझ्या सौंदर्यामुळे किंवा स्वभावामुळे माझ्या संसारात कुठे सावली पडेल का? ही भीती जरी मी बोलून दाखवली नाही तरी मनात कुठेतरी टोचत होती. पूनम बोलते, ताई, मला जिजूंचा आदर आहे, पण प्रेम म्हणजे काय तेच मला अजून समजलेलं नाही. माझ्या आयुष्यात अजून काही स्थिर झालेलं नाही. तू मला जन्मापासून बघत आहेस. माझं मन अजूनही बालिश आहे आणि जिजू, ते तर माझ्यासाठी दादासारखे आहेत. रेवती आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली. दादा? पूनमने मान डोलावली. हो ताई, ते तुझ्यासाठी किती काही करतात, तुझ्यावर किती प्रेम करतात. त्यांच्या नजरेत तू एकटीच असतेस. मी कधी त्यांच्या त्या नजरेत जागा घेऊ शकत नाही. ते तुला बघतात तेव्हा त्यांच्यातला मला पती दिसतो. मला बघतात तेव्हा फक्त रेवतीची बहीण म्हणून, यापेक्षा अधिक कधीच काही नाही. रेवतीचे डोळे पाणावले. त्यानंतर अगदी काहीच दिवसांनी त्या रात्री रेवती आणि पूनम दोघेही गप्पा मारत बसल्या. अचानक पूनम म्हणाली, ताई, मी उद्याच जायचं ठरवलंय. अगं, एवढ्यात? अजून राहा ना काही दिवस. नको ताई,
आणि मी कायमची थोडीच जाते आहे. वेळ मिळेल तेव्हा येईनच की. पण तू पहिल्यांदा स्वतःचं मन शांत कर. दाजींबरोबरचं नातं, तुझा संसार, तुझी छोटी छोटी स्वप्न हे सगळं आधी तुझं आहे ते पूर्ण कर. त्या रात्री दोघींना झोपच लागेना, पण तरीही मनात कुठेतरी शांतता तयार होत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना पूनमने सर्वांना नमस्कार केला. सुमित्रा काकू म्हणाल्या, तू कधीही या घरात परकी नव्हतीस. कधीही तू येऊ शकतेस बाळा. तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे उघडे आहेत. पूनमने बॅग उचलली. रेवतीने तिला घट्ट मिठी मारली. पूनम गेल्यावर 2 दिवसांनी घरात शांतता आली. पूनम आता कामाला जाऊ लागली आणि रेवती आता मनातून शांत होती. ती साशंक नव्हती, चिंता नव्हती आणि संशयही नव्हता. पूनम गेल्यापासून घरात कामाची जबाबदारी थोडी वाढली होती, पण रेवतीच्या मनात मात्र हलकेपणा आला होता. सुशांत देखील तिला समजून घेत होता, तिला वेळ देत होता. खरंच नातं असंच तुटत नाही, तर नातं संशयामुळे तुटायला लागतं. पण नात्यात विश्वास असेल तर नातं नक्कीच जोडलं जातं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.